नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि सगळ्यात मोठी अशी बातमी अपडेट आलेली आहे. या अपडेटनुसार 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिला जाणारा जो निधी आहे, हा निधी यामध्ये तुमचा जो लाभ घेण्यासाठी 5 मार्च ही शेवटची तारीख आहे. म्हणजे 5 मार्च पूर्वी जर ग्रामपंचायती अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीची तुम्ही जर यामध्ये लाभ घेतला नाही, संपूर्ण जे लाभार्थी असतील तर तो लॅप्स होऊन दुसऱ्या कामासाठी वापरला जाऊ शकतो. आणि या अंतर्गतच हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते या योजनेचा जो लाभ आहे ग्रामपंचायत अंतर्गत 5% दिव्यांग कल्याण निधीचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर आपण सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर अशी जी माहिती आहे महत्त्वाची मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर ग्रामपंचायत अंतर्गत जी 5% दिव्यांग कल्याण निधी आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, बहुतांश दिव्यांग लाभार्थी याचा लाभ घेत असतील. मात्र पाहू शकतो यासाठी सध्या उशीर झालेला आहे. यामध्ये ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या कारणामुळे अजूनपर्यंत हा लाभ जो आहे वाटप झालेला नाहीये. त्याच्यानंतर पुढे सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या कारणामुळे हा लेट होऊ शकतो. त्या कारणामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही प्रोसेस करणं आवश्यक आहे. आणि यासाठी हा जो पुढाकार आहे तुमचे जे ग्रामपंचायत आहे, गावातील जे दिव्यांग बांधव असतील त्याने घेणं आवश्यक आहे. 5 मार्च पूर्वी हा जो लाभ जर घेतला नाही तर लॅप्स होऊन तो दुसऱ्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो. आणि त्या कारणामुळे हे जे आहे तुमची लवकर तुमचे ॲक्शन घेणं, लवकर तुमची त्याबाबतची निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर शासनामार्फत विविध अशा मोहीम आहे, यामध्ये शिबिरं राबवली जात आहेत. UDID कार्डचा प्रॉब्लेम असेल किंवा आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम पूर्ण क्लिअर करण्यासाठी दिव्यांग बांधव जे असतील, यामध्ये निराधार लाभार्थी असतील त्यांच्यासाठी पेन्शन वेळेवर मिळवण्यासाठी, हे जे 2 प्रॉब्लेम आहेत पूर्ण क्लिअर करण्यासाठी, अडचणी त्यांच्या सॉल्व्ह करण्यासाठी, समस्या निराकरण करण्यासाठी विशेष मोहीमसुद्धा राबवली जाणार आहेत. सगळी माहिती व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. सुरुवात करूयात. तर पाहू शकतो यामध्ये ग्रामपंचायतीमधील 5% दिव्यांग कल्याण निधी महाराष्ट्र राज्य सरकारच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला गाव पातळीवरची स्थानिक स्वराज्य संस्था जी असते तिच्या महसुलातील 5% निधी, उत्पन्नाच्या 5% रक्कम स्थानिक दिव्यांग बांधवांसाठी, प्रतिबंधित व्यक्तीसाठी राखीव ठेवावा आणि त्याच्यासाठी वाटप करावा, हा बंधनकारक नियम आहे. आणि हे निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी वापरले जाते. जसे की उपकरणं असतील किंवा इतर मदत त्यांना दिली जाते. म्हणजे त्यांना थेट जो भत्ता आहे तो दिला जातो, उदरनिर्वाह भत्ता, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी इतर जी उपकरणं आहेत त्यांचं जे जीवनमान आहे हे उंचावण्यासाठी त्यामध्ये उपकरणं हे घेऊ शकतात. आता वाटपाची अट कशी असते? हा निधी फक्त मागणी किंवा अर्ज आल्यावरच वाटप केला जातो, अन्यथा वाटप होत नाही. उदाहरणार्थ जर दिव्यांगांनी अर्ज दिला नाही तर ग्रामपंचायत तो पैसा, जो फंड आहे तो सेस फंड, तो वाटप करत नाहीये, मध्ये वर्ग केला जातो. म्हणजे तो सेस फंड मध्ये कर साठवणूकमध्ये वर्ग केला जातो आणि इतर कामांसाठी वापरला जाऊ शकतो. आता हे कधी होतं? मार्चमध्ये. यामध्ये जर तुम्ही या वर्षाच्या पूर्वी जर याचा लाभ घेतला नाही, त्यासाठी मागणी अर्ज तुम्ही स्वतः दाखल केला नाही, तर ग्रामपंचायत तो जो फंड आहे इतर कामांसाठी वापरू शकते. मात्र कुठे बंधनकारक आहे? मागणी आल्यावर वाटप करणं हे बंधनकारक आहे. तर ग्रामपंचायतकडे तुम्ही जर मागणी केलीत, यामध्ये अर्ज केलात आणि ग्रामपंचायतचं वाटप न केल्यास पंचायत समिती तालुका स्तरावर ही ऑर्डर देते. आणि हक्क अधिनियम 2016 दिव्यांग हक्क कायदा अंतर्गत तरतुदीप्रमाणे आहे. तुम्हाला अर्ज करण्याचा हक्क आहे आणि अर्ज केल्यानंतर हा लाभ जो आहे 100% तुम्हाला मिळणार आहे. मात्र अर्ज न करता तुम्ही जर तसंच बसलात, यामध्ये जर मार्चपूर्वी जर केलं नाही तर तो फंड लॅप्स होऊन इतर कामांसाठी वापरला जाऊ शकतो. आता का होत नाहीये वाटप? तर पाहू शकता अनेक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांना या योजनेबाबतची 5% दिव्यांग कल्याण योजनेची माहिती नसते आणि ते त्यांना मिळत नाही, म्हणून म्हणून थांबतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की
त्यासाठी ते स्वतः ग्रामपंचायत तुम्हाला चौकशी करायला सांगेल. तर असं नाही तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे. तुम्हाला मागणी करणं त्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरनं तो वाटप होतो आणि हीच मुख्य अडचण आहे. बहुतांश ग्रामपंचायतमध्ये हा फंड जो आहे, हा यामध्ये वाटप केला जात नाही. निधी वाटप न झाल्यास तो परत जात नाही, तर ग्रामपंचायत पंचायत समितीची परवानगी घेऊन इतरांना देऊ शकते. म्हणजे इतर जे यामध्ये विकास कल्याण कामं असतील त्यासाठी ती वापरली जाऊ शकते. म्हणून जे काही दिव्यांग लाभार्थी असतील तुमच्या गावामध्ये एकत्रितपणे याची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता कसा अर्ज करायचा, कशी मागणी करायची? बहुतांश लाभार्थी लाभ घेत असतील, मागणी करत असतील, मात्र ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सांगूयात. 5% निधी मिळवण्याची प्रक्रिया ही कशी आहे? या निधीला मिळवण्यासाठी तुम्हाला पावलेसे आहेत. जानेवारी फेब्रुवारीमध्ये यामध्ये ही प्रक्रिया सुरू होते, ती करणं आवश्यक असते. कारण 5 मार्चपर्यंत वाटप न झाल्यास तो वर्षाचा निधी इतर कामांसाठी लॅप्स केला जातो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इतर कामांसाठी तो वापरला जाऊ शकतो. त्यामुळे 5 मार्चपूर्वी तुमचा मागणी अर्ज तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे. तुमच्या ग्रामपंचायत गावाअंतर्गत जी दिव्यांग संघटना आहे, ग्रुप असेल किंवा पक्ष असेल, जे काय असेल त्यांनी एकत्रित करून पंचायत समितीला अर्ज करायचा आहे. अर्जाचा मजकूर जो आहे हा स्पष्ट असणं आवश्यक आहे, की 5% निधी वाटप करा, अन्यथा पुढची जी ठाम भूमिका आहे ती घेतली जाऊ शकते. यावर पंचायत समिती जी आहे कारवाई ते सर्व ग्रामपंचायतींना ऑर्डर जे आहे पत्र काढेल. जसं पाहू शकता जिल्हा यवतमाळ जे आहे नेर तालुक्यामध्ये झालं. दिव्यांग संघटनेने अर्ज केला आणि पंचायत समितीकडून पत्रक जारी करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच निधी तुमच्या खात्यामध्ये वर्ग करतील. 31 तारखेपूर्वी हा तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे मार्चपूर्वी ही सगळी प्रक्रिया होणं आवश्यक आहे. जानेवारी, फेब्रुवारी हे 2च महिने तुमच्या हातामध्ये असतात. जर याचा लाभ या महिन्यामध्ये घेतला गेला नाही, तर तो निधी ग्रामपंचायत दुसऱ्या कामासाठी वापरू शकते. मात्र तुम्हाला मागणी अर्ज करणं आवश्यक आहे. नेर तालुक्यामध्ये काय झालं होतं, पंचायत समितीचे पत्रक हे स्क्रीनवर दाखवले गेले, ज्यात सर्व ग्रामपंचायतींना निर्देश दिले की तुमच्या तालुक्यात हे अंमलात आणायचं आहे आणि हे का महत्वाचं आहे, तर तुमचे पैसे जे आहे यामध्ये दिव्यांग कल्याणासाठी 5% हे हक्काचे आहेत आणि मागणी केल्याशिवाय ते मिळणार नाही आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मागणी करायची आहे. संघटनेने पंचायत समितीला अर्ज करायचा आहे. तुमची ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. 5 मार्च पूर्वी तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे. निधी जो असेल त्यासाठीचा यामध्ये आवंटित असेल, तुम्हाला जे काही उपकरण असेल, वस्तू असेल किंवा त्यामध्ये विवाह भत्ता असेल, जे काही असेल ते निधी खात्यामध्ये येईल. आंदोलनाची भूमिका सुद्धा घेऊ शकता. ग्रामपंचायत त्या अर्थाने सक्रिय होईल जर ग्रामपंचायतीकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेतला जात नसेल, तर यावेळेला ही तिसरी भूमिका तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं ग्रामपंचायत अंतर्गत 5% दिव्यांग कल्याण निधीसाठीची महत्वाची माहिती. तुम्हाला जर अजूनही माहीत नसेल तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तुमचा मागणी अर्ज दाखल करू शकता. म्हणजे लवकरात लवकर जेणेकरून तुमचा जो लाभ आहे हा तुम्हाला मिळून जाईल. आता एक दुसरी गोष्ट, राज्य शासनामार्फत ज्या UDID कार्डचा प्रॉब्लेम आहे, तुमचं जे यामध्ये दिव्यांग सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र याचा समस्या असेल किंवा आधार कार्डच्या समस्या असेल, या क्लिअर करण्यासाठी, निराकरण करण्यासाठी यामध्ये महत्त्वाची जी यामध्ये मॅपिंगचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मॅपिंग, आधार मॅपिंग असेल, त्याचबरोबर मार्चमध्ये सुद्धा तहसील कार्यालयात UDID, आधार, बँक पासबुक जमा करावी लागते. पण अद्ययावत अपडेट असून ते जमा करावे लागते. दर महिन्याच्या मार्च एप्रिलमध्ये हे करावं लागतं. तर यामध्ये आधार मॅपिंग नसल्यामुळे किंवा UDID आधार मिसमॅच असल्यामुळे निराधार योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांना त्यांचे पैसे जे आहे हे थांबतात. या कारणामुळे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे हा क्लिअर होणं आवश्यक आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये हेच झालं होतं. UDID आधार कार्ड मिसमॅच असल्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांना पैसे जे आहे जमा झाले नव्हते. आता यावर उपाय काय आहे, तर राज्य सरकारने कलेक्टर यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी तहसीलदार, पंचायत समितीला पत्र काढले आहे. शिबिर त्यांच्यामार्फत आयोजित करा असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. तर या अंतर्गत शिबिरे आयोजित केली जाणार आहेत आणि या शिबिरांची वैशिष्ट्य काय असतील, तर ग्रामपंचायत, मंडल, सर्कल, तालुका स्तरावर ही शिबिरं आयोजित केली जातील. तालुका स्तरावर नाही आहे, यामध्ये स्तरावर म्हणजे मंडल आणि सर्कल स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर ही शिबिरं आयोजित केली जातील. यामध्ये ज्यांना येऊ शकत नाही त्यांच्या घरी जाऊन, घर भेट देऊन त्यांना UDIDचा आणि आधार कार्डचा जो प्रॉब्लेम असेल तो क्लिअर केला जाईल. उपस्थित
आधार अधिकारी असतील, वैद्यकीय कर्मचारी शिबिरात असतील आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ग्रामपंचायतनी आहे पूर्ण क्लिअर केला जाईल, जेणेकरून निराधार दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचा जो लाभ आहे पेन्शनचा हप्ता हा वेळेवर त्याचबरोबर जो संपूर्ण आहे तो मिळेल. आणि हे शिबिर मार्चसाठीच असणार आहे. जर तुम्ही अपडेट केले नाही तर पुढचे जे हप्ते आहेत ते थांबतील आणि पैसे तुम्हाला यायचे बंद होऊ शकतात. तर या कारणामुळे शिबिरांचा लाभ घेणं आवश्यक आहे. शिबिरांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि ही सुद्धा जाणून घेऊयात. तर तुमच्या विभागात शिबिर चालू आहे किंवा नाही बाबत तुम्हाला माहिती जी आहे तुम्हाला ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये सुद्धा मिळून जाईल. आम्ही सुद्धा एखाद्या ठिकाणी जर शिबिर चालू असेल तर याबाबतचे अपडेट तुम्हाला शेअर करू. मार्च नंतरनं कॅल्क्युलेशन होतं, त्यामुळे मार्चच्या अगोदरच ही फेब्रुवारी मार्चमध्येच ही जी शिबिरं आहेत आयोजित करून हा क्लिअर केला जाईल. त्यामुळे पाहू शकता UDID आधार क्लिअर करण्याची सध्या ही चांगली संधी आहे आणि या संधीचा लाभ घेऊन तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम क्लिअर करणं आवश्यक आहे. तहसीलदारांना समस्या तुमचा जो संपर्क साधून तुमच्या समस्या सांगू शकता. त्यांना सांगू शकता की शिबिरं आयोजित करायची आहेत, शिबिर आयोजित करा. हप्ते नियमित येण्यासाठी आमचा जो प्रॉब्लेम आहे यामध्ये समस्या आहे UDID आधार मॅपिंग असेल तो क्लिअर करा, म्हणजे आमचे हप्ते आम्हाला वेळेवर जमा होतील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कलेक्टर यांच्या सूचनेनुसार शिबिरं आयोजित केली जात आहेत. जर तुमच्या तालुक्यात नसतील तर याबाबत तुम्ही चौकशी करून जागृती केली जाऊ शकते. आता दोन्ही मुद्द्यांचा परस्पर संबंध कसा आहे तर 5% निधी आणि UDID आधार अद्ययावत हे दोन्ही मार्चशी जोडलेले आहेत. आता दोन्ही 5% दिव्यांग कल्याण 5 मार्च पूर्वी जर तुम्हाला घेतलं नाही याला नाही तर तो दुसऱ्या योजनांसाठी वापरला जाऊ शकतो, म्हणजे त्याचा फायदा होणार नाहीये. त्याचबरोबर UDID कार्ड सुद्धा अपडेट केले नाही मार्चपर्यंत क्लिअर झालं नाही शिबिरामध्ये जाऊन तुम्ही अपडेट केलं नाही तर मार्च नंतर येणारे जे हप्ते आहेत तुमचे पूर्णपणे बंद होऊ शकतात. निधी वाटप आणि कागदपत्र जमा दोन्ही 5 मार्च आणि 31 मार्चपर्यंत पूर्ण करा. म्हणजे यामध्ये जर शिबिरं आयोजित केली जात नसतील तर तुम्ही शिबिरासाठी चौकशी करू शकता, जनजागृती करू शकता, चौकशी करू शकता, शिबिरांना हजेरी लावू शकता. म्हणजे हक्काचे पैसे जे आहे निराधार योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यावर वेळेवर जमा होतील. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाच्या 2 अपडेट 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत लवकरात लवकर चौकशी करून येते. 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचा जो लाभ आहे हा तुम्हाला मिळवायचा आहे. आणि त्याच्यानंतरनं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 मार्चपूर्वी तुमचं जर आधार UDID प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल मॅपिंगमध्ये तो सुद्धा क्लिअर करून घ्या. म्हणजे दोन्ही लाभ जे आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील. आणि मार्च एंडिंगच्या अगोदरच ही सगळी करणं आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही क्लिअर केलं तर नक्कीच त्याचा पुढचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या अत्यंत महत्त्वाच्या दिव्यांग बांधवांसाठीच्या ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या अपडेट 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत. जर अजून काही अपडेट आल्या त्यासुद्धा आपण घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये राज्य शासनाचं निराधार योजनेअंतर्गत जानेवारीच्या हप्त्याबाबत सुद्धा लवकरच महत्त्वाचे अपडेट प्राप्त होईल. या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.